वेळ बदलतो, लोक पण बदलतात, पण प्रत्येक बदल आपल्याला काहीतरी शिकून जातो मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी एका अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 100% येतोच. कोणाच्या आला पण असेल आणि कोणाच्या येणार पण असेल. तो विषय म्हणजे मित्रांनो, माणसात होणारा बदल, नात्यात होणारा बदल, परिस्थितीमध्ये होणारा बदल आणि वेळही बदलतो मित्रांनो. कधी आपल्या आयुष्यामध्ये काही माणसं खूप आपल्या जवळची असतात, पण त्यांच्यासोबत आपण काय करतो, आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी वगैरे शेअर करत असतो मित्रांनो. आपल्याला वाटतं की ही माणसं आता आपल्याला आयुष्यभर कधीच सोडून जाणार नाहीत, पण तसं नसते मित्रांनो. काळ बदलतो, माणसाची परिस्थिती बदलते आणि कधी कधी तीच माणसं आपल्यापासून खूप 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 दूर जात असतात. त्यावेळी आपल्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, आज माझ्यासोबत असं का झालं असेल. आपण विचार करत बसतो त्या गोष्टीचा. पण मित्रांनो, आयुष्याचा एक महत्वाचा नियम आहे, आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा नियम आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी अजिबात येत नाही. काही माणसं आपल्याला प्रेम देण्यासाठी येतात, काही माणसं आपल्याला आधार देण्यासाठी येतात, तर काही माणसं आपल्याला आनंद देण्यासाठी येतात. आपण लहान असताना आपल्याला असं वाटते, आपले जे मित्र असतात ते आपल्याला कधीच सोडून जाणार नाहीत, ही आपली एक धारणा असते. कारण आपण तो लहान लहान असतो ना, त्यावेळेस आपल्याला त्या कुठल्या पुढच्या गोष्टीचं, फ्युचरचं वगैरे काही माहिती नसते. पण जसजसं आपण मोठं होत राहतो तसतसं प्रत्येकांच्या वाटा बदलतात, प्रत्येकांच्या दिशा बदलून जातात. कुणी आपल्यासोबत राहतो, कुणी पुढे निघून जातो, कुणी अचानक आपल्या आयुष्यामधूनच निघून जातो आणि आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पण करतो. पण कधी कधी मित्रांनो, ज्याला जायचं आहे त्याला जाऊ द्यायचं. कसं असतं सांगू, ज्याला जर जायचं असेल त्याला आपण काय अडू शकणार नाही मित्रांनो. कारण एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने आपल्या आयुष्यात ठेवून आपण स्वतःला आनंदी कधीच ठेवू शकत नाही. कधी कधी एखाद्याच्या जाण्यामागे आपल्या आयुष्यात एक मोठं कारण पण असू शकते. त्या व्यक्तीने आपल्याला जे शिकवलेलं असतं तो अनुभव आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी उपयोगात पडतो. जे आपल्या सोबत आहेत त्यांचे मनापासून आभार माना. आपण अनेकदा आपल्या आयुष्यात नसलेल्या लोकांचा जास्त विचार करत बसतो. तो माझ्यासोबतच नाही, तो व्यक्ती मला सोडूनच गेला, त्याने माझ्याशी असं कसं वागलं असेल. पण एक शांतपणे तुम्ही शांत डोक्याने विचार करा, आज तुमच्यासोबत कोण आहे? तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्यासोबत उभा राहणारा व्यक्ती कोण आहे? तुम्ही पडल्यावर तुम्हाला उठवणारा व्यक्ती कोण आहे? तुम्ही जेव्हा दुःखात आहात किंवा दुःखी आहात तेव्हा तुमचं दुःख समजून घेणारं तुमचा जीवाचं कुणी आहे का? अशा माणसाची तुम्ही किंमत ओळखायला शिका मित्रांनो. कारण आयुष्यात आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार केला तर आयुष्य खूप सुंदर वाटतं बघा मित्रांनो. मी म्हणून सांगतो तुम्हाला, जे आपल्यासोबत नाहीत त्यांच्यासाठी मनात अजिबात राग येऊ द्यायचा नाही मित्रांनो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या आयुष्यातून गेलेल्या व्यक्तीबद्दल मनात सतत राग ठेवला तर नुकसान कोणाच होतं? आपलंच होते. समोरची व्यक्ती कदाचित आपलं आयुष्य जगत असेल, पण आपण त्याच्याबद्दल विचार करून मरतो, बाबा माझ्या लय जवळ होता, माझ्या लय जवळ होता, असं विचार करत बसतो असतो. पण आपण मात्र त्या व्यक्तीच्या आठवणी आणि राग घेऊन बसलेलोच असतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, माफ करणं म्हणजे आपण चुकीला योग्य ठरवत नाही. माफ करणं म्हणजे आपण स्वतःला त्या जुन्या वेदनेमधून मुक्त करतो. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांच्याकडून एक धडा घ्यायलाच हवा, पण त्या दुःखाला आपला संपूर्ण आयुष्याचा भाग बनवू नका. बरोबर बोलतो का नाही सांगा तुम्ही? व त्याचाच विचार करत बसायचा, आता काय करा बाबा, लई अवघड आहे, असं विचार करत बसायचं नाही. प्रत्येक बदल आपल्याला काहीतरी 100% शिकून जातो मित्रांनो. आयुष्यात आलेल्या प्रत्येक बदल आपल्याला काहीतरी शिकवतच असतो. अपयश आपल्याला शिकवतं की पुन्हा प्रयत्न कसं करायचा. वाईट अनुभव आपल्याला माणसं ओळखायला शिकवतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला जो एकटेपणा आहे आपल्याला स्वतःसोबत राहायला शिकवतो. दुःख आपल्याला मजबूत बनवतं आणि संघर्ष आपल्याला आपल्या क्षमतेची ओळख निर्माण करून देत असतो. त्यामुळे आपल्या अंगातील पण गुणाची ओळख तुम्ही स्वतः करा. म्हणून आयुष्यात काहीतरी चुकीचं झालं
की लगेच असं म्हणू नका माझं आयुष्यच खराब झालं. कदाचित तो तुमचा अनुभव असेल किंवा तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशेने घेऊन जाण्यासाठी आलेला एक अनुभव असेल. माणसं बदलली म्हणून तुम्ही अजिबात बदलू नका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुणी तुमच्याशी वाईट वागलं म्हणून तुम्हीही वाईट अजिबात वागायचं नाही. कुणी तुमचा विश्वास तोडला म्हणून प्रत्येकावरच संशय घेऊन अजिबात बघायचं नाही. कुणी तुमची किंमत ओळखली नाही म्हणून स्वतःची किंमत कमी करू नका. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही 100% चांगले आहात. फक्त एवढं करा की जे तुम्हाला अनुभव येतात त्याच्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. पूर्वीपेक्षा थोडे अधिक समजूतदार बना. पूर्वीपेक्षा थोडे अधिक तुमची मेंटॅलिटी मजबूत बनवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला कधीही हरवू नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. माणसाचं आयुष्य सतत सतत पुढे जात असतं. आपण भूतकाळात कितीही अडकून राहिलो तरी वेळ मागे अजिबात राहत नाही. गेलेला दिवस माणसाचा परत आयुष्यामध्ये येत नाही आणि गेलेली व्यक्ती परत येईलच असं पण नाही. आणि झालेली घटना आपण जिंदगीमध्ये कधी बदलू पण शकत नाही मित्रांनो. पण एक गोष्ट आपल्या हातात आहे, आज आपण काय करणार आहोत. आज आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का. आज आपण स्वतःवर काम करू शकतो का. आज आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतो का. आज आपण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो का. आणि आज आपण मनातील जुना राग सोडून देऊन आपल्या मनातील जुना राग सोडून देऊ शकतो का. मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे आपलं, म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या या मनाला लावून घेऊ नका. काही लोक येतील, काही लोक जातील, काही नाती आपली टिकतील आणि काही नाती तुटतील पण. काही स्वप्न पूर्ण होतील, काही स्वप्न आपले अपूर्ण पण राहतील. पण या सगळ्या प्रवासातून तुम्ही स्वतःला घडवत राहा. जे तुमच्या सोबत आहेत त्याची किंमत तुम्ही 100% केलीच पाहिजे मित्रांनो. जे तुमच्यापासून दूर गेलेत त्यांना मनापासून शुभेच्छा द्या आणि जे अनुभव मिळालेत त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. कारण मी तुम्हाला शेवटी एकच सल्ला देऊ शकतो मित्रांनो, वेळ बदलतो, लोक पण बदलतात, परिस्थिती पण बदलते, पण प्रत्येक बदल आपल्याला आयुष्यामध्ये जगण्याची एक नवी दिशा आणि एक नवी शिकवण देऊन जातो. म्हणूनच भूतकाळात राग मनात ठेवू नका, भविष्यातील भीती मनात ठेवू नका. आजचा दिवस तुम्ही आनंदाने जगा, मनापासून जगा आणि स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत राहा. जर तुम्हाला हा विचार मनापासून आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्रासोबत किंवा अशा व्यक्तीसोबत नक्की शेअर करा ज्याला सध्या या विचारांची गरज आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.